नाशिकच्या जेल रोड परिसरातील सावरकर नगरमधून एक मन हेलावून टाकणारी घटना समोर आली आहे। ही कथा आहे एका अशा वृद्ध दाम्पत्याची ज्यांनी आपल्या अखेरच्या श्वासापर्यंत एकमेकांची साथ सोडली नाही। मुरलीधर रामचंद्र जोशी वय 78 हे सेवानिवृत्त मुख्याध्यापक। त्यांची पत्नी लता जोशी वय 76 या देखील शिक्षिका होत्या। सध्या दोघंही निवृत्तीनंतर निवांत जीवन जगत होते। मात्र या निवांतपणामध्ये गेल्या 3.5 वर्षांपासून पत्नी लता जोशी आजारपणामुळे अंथरुणावर खिळून होत्या। मेंदूविकार, व्हेंटिलेटरवर असलेला काळ, उपचारांचा थकवा आणि त्या आजारातून सावरतानाच दोघांमध्ये आलेली एक असहायता, ही परिस्थिती दोघांनाही झपाटून गेली। जगण्याची लढाई लता जोशी लढत होत्या, पण त्यांच्या वेदना मुरलीधर जोशी यांच्यासाठी असह्य झाल्या होत्या। एक शिक्षित, संवेदनशील आणि जबाबदार व्यक्ती म्हणून त्यांनी आयुष्यभर अनेक विद्यार्थी घडवले, समाजासाठी काम केलं। मात्र पत्नीचे अश्रू, तीव्र वेदना आणि दररोजची असहायता पाहून त्यांच्या मनाचा काळ फुटला। बुधवारी दुपारी त्यांच्या घरकाम करणाऱ्या सीमाने घर सोडताच मुरलीधर जोशी यांनी एक चिठ्ठी लिहिली। त्या चिठ्ठीत त्यांनी अत्यंत शांतीने, ठामपणे आणि स्पष्टपणे आपल्या निर्णयाचे स्पष्टीकरण दिलं। ते म्हणाले, पत्नीच्या आजाराला कंटाळून मी आत्महत्या करत आहे। मी लताचा गळा आवळून तिला मुक्त करतोय। मी खुशीने हा निर्णय घेतोय। आपल्या दोन्ही मुलांना त्यांनी माफ करण्याची विनंती केली। त्याचबरोबर सीमाने केलेल्या सेवा उपकारांची त्यांनी नोंद घेतली। तिच्या मुलाच्या शाळेची फी भरावी यासाठी 50,000 रुपये तिच्या नावावर ठेवले। त्याशिवाय अंत्यसंस्कारासाठी ठेवलेले पैसे, कपाटातील मंगळसूत्र व जोडवी यांचाही उल्लेख त्यांनी केला। लताला मंगळसूत्र आणि जोडवी घालावीत असा आग्रह त्यांनी चिठ्ठीत नोंदवला। देहदानाची इच्छा व्यक्त केली। आत्महत्या फसली तर वृद्धाश्रमात ठेवावे अशी सूचनाही दिली। सायंकाळी 7च्या सुमारास जेव्हा मोलकरीण स्वयंपाकासाठी पुन्हा आली, तेव्हा मुरलीधर जोशी गळफास घेतलेल्या अवस्थेत आढळले आणि लता जोशी पलंगावर मृतावस्थेत आढळल्या। परिसरात एकच खळबळ उडाली, हळहळ व्यक्त होत राहिली। उपनगर पोलीस ठाण्याचे अधिकारी तात्काळ घटनास्थळी दाखल झाले। दोघांचे मृतदेह ताब्यात घेण्यात आले। मुरलीधर जोशी यांच्यावर खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आणि त्यांच्या आत्महत्येची नोंद आकस्मिक मृत्यू म्हणून करण्यात आली। या घटनेनंतर त्यांच्या आत्महत्येची चिठ्ठी समोर आली आणि अनेकांच्या डोळ्यांत अश्रू तरळले। एका विवश नवऱ्याची ही कहाणी केवळ गुन्हा नाही, ती एक वेदनादायक भावना आहे। त्यांच्या चिठ्ठीत कोणावरही दोष ठेवलेला नाही, केवळ प्रेम, असहायता आणि सोबतचा शेवट एवढाच उद्देश दिसतो। मुरलीधर जोशी यांच्या मृत्यूनंतर त्यांचा देहदान करण्यात आला आणि लता जोशी यांच्यावर त्यांच्या इच्छेनुसार अंत्यसंस्कार करण्यात आले। जोशी दाम्पत्यांची दोन्ही मुले मुंबईत उच्चपदस्थ आहेत। त्यांनीही ही बातमी मिळताच रातोरात नाशिकला धाव घेतली। गुरुवारी दुपारी त्यांच्यावर शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले। ही घटना एकच प्रश्न विचारते, वृद्धापकाळातील वेदना, जबाबदाऱ्या आणि सामाजिक एकाकीपणाकडे आपण किती गांभीर्याने पाहतो।